राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या स्पर्श फार्म हाऊस अँड लॉजिंगमध्ये छापा टाकला असता इथं पोलिसांना अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी लॉजचे तुरंबे इथले मालक शहाजी पिराजी कुंभार वय 35 आणि कपिलेश्वर इथले मॅनेजर श्रीधर दिनकर पाटील वय 55 यांना रंगेहात ताब्यात घेतलं। हे दोघे स्वतःच्या फायद्याकरिता गरीब आणि असहाय्य महिलेचा गैरफायदा घेऊन तिला पैशाचा आमिष दाखवून आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रलोभन दाखवून व्यापार करण्यासाठी पीडित महिलेला वेश्या व्यवसायाकरिता मिळवून या लॉजमध्ये शरीर गमनाकरिता ग्राहकांकडून 1500 रुपये घेऊन पीडित महिलेला त्यातील 500 रुपये देत होते। याबाबत राधानगरी पोलिसांनी छापा टाकत हा गुन्हा उघडकीस आणलाय। गुरुवारी रात्री 9:15 दरम्यान ही कारवाई करण्यात आली। या कारवाईनंतर इतर लॉजिंगमध्ये असे प्रकार सुरू आहेत का याची तपासणी राधानगरी पोलिसांकडून सुरू आहे। आज शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह राधानगरी पोलीस करीत आहेत।